त्यांनी या गावात पैसे वाटलं भरपूर, 14 लाख रुपये आणून ह्या गावात वाटल्यात अवताड्यात. आणि भारत नानाचं इथं 500 आणि 3 लाख सुद्धा आलं नव्हतं, तरी सुद्धा लोकांनी 850 मताचं इथं गावात केलं. त्यानं त्यांचं पैसे घेऊन मत इकडे गेली. मत त्यानं मतच टाकायचा विचारच नाही लोकांना. पुढारी बीजेपी कडे गेलेत आणि जनता म्हणते आम्ही गढाला मतदान करणार. पुढे म्हणते जनता आमच्या पाठीमागे आहे. सर मतदान झाल्यावर समजेल तुम्हाला, मतदान झाल्यावर समजेल तुम्हाला काय असेल. काय आम्ही सांगू शकत नाही, आम्ही कधी संपर्कात नाही. ते काय पुणे मुंबईला त्यांचं काय बिझनेस आहेत, उद्योग आहेत. वर्षातनं 2 वर्षातनं यायचं, चक्कर मारायची. त्यांचं एवढं काय पाणी चालू होतं पण पाणी पुन्हा बंद केलं. बरं, कुणी आणलं पाणी? पाणी ते बालके झालं पण पुन्हा आमदार झाले, रावतडे आमदार झाल्यावर पुन्हा आमच्या गावाचं पाणी येणं बंदच झालं. जालन्याचं बंदच केलं इथं. बंदच केलं पाणी. दौलत मामाला छावणी न मिळता त्यांनी आधी पदर सो खर्चानं 2 महिने त्यांनी स्वतः छावणी चालवलेल्या त्यातल्या त्यांच्या येडराव गावात तो करता ना सो खर्चानं चाललोय. त्यांना भारत नाना कोण मदत घेऊन त्यांचा काही सुद्धा कोणाचा मदत नव्हती, तरी स्वतः त्यांनी चालवलेले. करतो म्हणजे आमदार साहेब आलते काल गावात, करून देतो. कधी करते आता झाली वर्ष होऊन गेली, पूजा होऊन तिथली 1 वर्ष झाली, 3 वर्ष झाली. पूजा पण 3 वर्ष झाली. मग ते रस्ते मग भूमिपूजन होऊन 3 वर्ष झाली, अजून काय तिथं पडवलं? अजून काय नाही झालं. खड्ड्यात बांधून जाता येत नाही, सगळे खड्डे पडलेत रोडला. भारत नानाने प्रत्येक कार्यकर्ता कोण छावणी मांडली तर त्याला छावण्या दिल्या. आता ह्यांच्या काळात जे आहे ते छावण्याचे ह्यांनी बिल सुद्धा काढतो म्हणून आमचे जे छावणी मालक बोलवून घेतले त्याला एकाला सुद्धा रुपया दिला नाही. निवडून दे, मानेने निवडून द्यायचं. कशात द्यायचं त्यांना निवडून? चांगले नेते, त्यांच्या भागात चांगली काम आहेत त्यांची. सगळं भरपूर काम आहेत, विकास चांगला आहे. बर, इकडे अवतड्यांचा काही सोय विकास नाही. नुसतं म्हणतात काम करतो. ह्या रोडचं काम आमच्या जवळजवळ मागच्या त्यांनी विधानसभेला प्रश्न दिलता आणि आता विधानसभेला त्यांनी काय केलं, जेसीबीचा फोटो काढला ती सोमनाथ अवतडे ते आणि त्यांनी आमच्यातले एक नेते मंडळी असतील त्यांनी काढला. आम्ही ह्या रोडला 4 वेळा पडलोय जाताना. येणारा रोड सांगितलं तर रोडची कामं नाही, ती गावात काय सोय विकास नाही. त्यांचा साधा एक सभा मंडप सोय नाही इथं गावात. माहितीला जाऊन विकास होत नाही. मग आज पत्र काम त्यांनी केले, तुम्ही काय केले इथं गावात आमच्या? काय दिले सांगू द्या त्यांनी. काय लय कोटी निधी आणला. आमच्या गावात त्यावेळेला छावण्या म्हटले तरी पण विरोध करत होते. दुधाळ शेठ तर दुसऱ्या पार्टीतनं उभारला असतं आम्ही त्यांना मदत केली असते, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाऊन काय सुद्धा उपयोग झाला नाही त्यांचा. भारतीय जनता पार्टी निसते नालायक पक्ष आहे, काय सुद्धा नाही भागात आमच्या निकट इथं पायपा टाकले जातात, पायपा टाकले जायचे. इथं निधी आलाय, तिथं 40 कोटी निधी आला, इथं 50 कोटी निधी आला. फेका भाषण करून जाते ह्या गावात. सर्वसामान्यच पाहिजे. पैशावाले माणसं थोडी आम्हाला किंमत देणार आहे. ते म्हणणार पैशा जेव्हा आम्ही निवडून आलो, कुठं आम्हाला मतं दिली, आम्ही यांची मतं विकत घेतली. परत लोकांचा विचार तर करा. गरीबाचा माणूस निवडून आला तर गरीबाची थोडीफार जाण असते ना त्याला. या 2022 मध्ये आपल्या विधानसभेला त्यांनी जे रोडचं भूमिपूजन नारळ फोडून गेले, त्यातनं तोंड दावायला गावात बाबा कोणा काय झालंय किंवा कोण मारलंय, त्याचाच कार्यकर्त्याचं घर ओढून गेलं. ते बघायला येतो म्हणून सुद्धा बघायला नाही. तेच आम्हाला म्हणले भारत नाना होता तेव्हा लय नाही कोण गरीबाचं काय झालंय येऊन भेटून जात होती. दर्शको नमस्कार, मी आता जालिहा या गावामध्ये आलोय आणि हे गाव खरं तर फुलजंती गटामध्ये येते. मंगळ तालुक्यातल्या फुलजंती या जिल्हा परिषद गटामध्ये येते. खरं तर ही फुलजंतीची जिल्हा परिषद सगळ्यांसाठी अतिशय तेवढी महत्त्वाची आहे, कारण या भागामध्ये मातब्बर उमेदवार ह्या रणांगणात असले तरी पण लोक नेमकं काय विचार करणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मातब्बर या भागामध्ये का म्हणतोय तर या ठिकाणी भारत नाना भालके यांचे दोन्ही शिलेदार होते, जे आता समोर विरोधात आहेत. ते भारत नाना भालके यांच्या भागामध्ये शिलेदार होते. एक म्हणजे या भागाचे हनुमंत दुधाळ, त्यांचं या भागामध्ये नाव चर्चेत होतं की ते भारत नाना भालकेकडून या भागामध्ये उभा राहतील. परंतु काय अनादान किंवा अशा काय घटना घडल्या, त्यांनी खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांचा फॉर्म AB फॉर्म घेऊन आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये या भागामध्ये उमेदवार आहेत. आणि त्यांच्या विरोधात या भागातले एकनिष्ठ भारत नाना सोबत राहिलेले त्यांच्यासोबत भारत नाना भालकेंचे एकनिष्ठ राहिलेले या भागातले दौलत मामा माने यांच्या सुनबाई खरं तर या मैदानात आहेत. त्यामुळे ही लढाई खरं तर भारत नाना भालके किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्येच असतील खरं तर ही लढाई आहे. परंतु लोक नेमकं कोणाच्या पाठीमागे जाणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत हा पूर्ण ग्रामीण भाग आहे, खरं तर या भागाला पाण्याची पूर्णपणे कमतरता आहे. त्यासोबत या भागामध्ये काय प्रश्न चालू आहेत, लोक ही निवडणूक कोणत्या प्रश्नाभोवती फिरत होती, प्रचाराला उमेदवार आल्यानंतर या भाषणामध्ये त्यांचं नेमकं म्हणणं काय येतं, त्यांचं व्हिजन काय हे लोकांना पटतंय का, ते देखील तेवढंच बघणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या भागाला पाण्याची व्यवस्था आहे का, रस्त्याची व्यवस्था आहे का, लाईट असेल, वीज असेल, आरोग्य असेल, हे सगळी उत्तरं खरं तर इथल्या लोकांच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मिळवायचे. कारण आमदार समाधान अवताळे हे सातत्यानं सांगतात की या मंगळमध्ये मी मोठा निधी आणलाय, पण तो निधी या गावामध्ये खऱ्या अर्थानं आला का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके आणि आता भगीरथ भालके यांच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील बघणं लोकांकडून महत्त्वाचं आहे. आणि आजच्या प्रश्नामधून खरं तर लोकांकडून या जिल्हा परिषद सदस्य नेमकं कोणाला करायचं आहे, लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसतील. चला जाऊया, संपर्क करूया, त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि अनेक प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडून आपण मिळवून घेऊया. तर या गावात
गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया खरं तर अतिशय महत्वाच्या आहेत. ही लोक कोणाच्या पाठीमागे उभं राहणार आहेत ती, या भागात जर उमेदवार बघितलं तर मानेला लोक का निवडून देणार आहेत ती, दुधाळा लोक का निवडून देणार आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लोकांकडून जाणून घ्या. नमस्ते हो, नमस्कार. काय नाव? तानाजी सोलंकर. बरं, काय शेती करता काय? शेती आहे. किती आहे? आपल्याला 30 एकर आहे. 30 एकर आहे. हं. 30 एकर शेती आहे, हं. मोठा बागायत आहे मग इथला. मोठा बघायचा. पाणी पाणी नाही. पाणी नाही. पाणी नाही. बरं, शेती भरपूर आहे. हं. काय इकडे जिल्हा परिषद काय चर्चा चालू आहे इकडे? आपलं आहे की नानाचा गट धरून राहायचं. नानाचा? हं. नाना किती दिवस झालं, कसं काय काम कुठं काय व्हायची? नानाचं वर्षच होतं. हा, ते काय त्यांचं ते मेल्यानंतर बी त्यांचं वर्षच आहेच आणि नाना अजून? हे कायम राहणार. बरं. हं. अहो पण कामं कशी व्हायची इथं? कारण सत्तेत नाही आपली इथं. काम होतील आता नाना असताना बी झाले थोडेफार. हा. आता ही येऊन तर काय आता 5 वर्ष त्यांनी काढलीच की त्यांनी काय केले. आता लय निधी आला मी मंगळ तालुक्याला. आलाय पण गावापर्यंत पोहोचला नाही ना. मग निधी कुठे गेला का? काय माहिती आता. काय 400-500 कोटी आकड्याची भाषणात नाही तसं काय खोटं आहे सगळं. खोटा आहे. हं. बर, काय म्हणते गावातले लोक? गावापर्यंत निधी येत नाही, गावाचं कुठलंही काम होत नाही. आता ह्या गावातलं काय प्रश्न आहे तुमचं महत्वाचं? महत्वाचं काय सर्वसामान्य माणूस मरत चाललाय. हा. जे नेते मंडळी मोठी होत चाललेत ते चाललेलंच आहे गोरगरिबांसाठी. रस्ता आहे व्यवस्थित महत्वाचं? रस्ता नाही, पाणी, पाण्याची तर व्यवस्था नाहीच. लाईटीचं काय? लाईट काय बोंब चालूच आहे की रोज तक्रार करायच्या, इथं डेपो जळलाय तिथं फिजा बसवा, हा, दवाखान्याचं काय? हे चाललंच आहे. दवाखान्यात सुविधा नाही इथं. नाही. तालुक्याला जायला लागते ती बी आपटत हा, हं. म्हणजे सगळेच प्रश्न येत आहेत. सगळंच प्रश्न आहे. काय आमदार साहेब काय म्हणते, तुम्ही एवढा निधी आणलाय भागात, विकास करायला लागलाय भागात, कुठे गेला मग? दिला कोणाला ही महत्वाचं आहे ना. दिला कोणाला, बर, घेतला कोणी. तुमच्याकडे पुढे लय घ्यायचं म्हणून आमदार साहेबाकडे. गेलेच काय त्यांच्या कामासाठी गेले असतील. बर. हं. हा, हं. स्वार्थापोटी. स्वार्थापोटी त्यांच्यासाठी काय जनता कुठे तर- आहे? हं? जनता कुठे आहे? जनता नानाच्या मागेच राहणार. नाना मागत. हं. आणि त्यात नानाची चिरंजीव बघितलं दादा काय आहे इकडे त्यांचं वजन येतं येणं आहे का? नाही येणं जाणं असते की तालुक्यात गाठ होते किंवा पंढरपूरला जाऊन गाठ पडायचं म्हणलं तर गाठ पडते. आणि काय ते नॉट रिचेबल असते मला फोन लागत नाही उचलत नाही नाही. आमच्यासाठी तर कधी नॉट रिचेबल नाही. हा, नाही काय रिचेबल आहे? लोक काय म्हणतील ते आम्हाला माहित नाही पण आमच्यासाठी कधी नॉट रिचेबल नाही. कोण आहे इकडे उमेदवार, कोण आहेत? उमेदवार आपलं माने. माने. हं. बर, काय लोकांनी द्यायची माने निवडून? नाही गरीब माणूस आहे, जनतेची सेवा करेल असं वाटतं. वाटतंय. हा करेल, 100% करेल. गरिबीतनं आला तर करून टाकेल सेवा. बर, आता दुधा साहेब पण आहेत, त्यांचं पण वजन मोठं सांगितलं ते भागात. दुधाळ साहेबच काय व्यवसाय बाहेर, त्यांच्याकडे पैसा आहे, ते काही बोलू शकते. बर, दुधाळ साहेबच काय आम्ही सांगू शकत नाही आणि कुठं असते कधी ते? संपर्कात नाही. ते काय पुणे मुंबईला त्यांचं काय बिझनेस आहेत, उद्योग आहेत. हा, वर्षातनं 2 वर्षातनं यायचं, चक्कर मारायची, त्यांचं एवढं काम. बर. काय दौलत मग काय केली या भागात? आहे संपर्क तुम्हाला? दौलत मामान काही केलेलं नाही, आता ती काहीतरी करतील असं वाटतंय. गरिबीतनं जे नेता उभारतोय हा. जनतेसाठी ते काहीतरी करू शकतोय. बर, आता दुधा साहेब आधी कुणाकडे होते? थोडा साहेब आधी शेटकडेच होते की. कुणाकडे? शेटकर कुठल्या शेतकरी? हे बालकीकडेच होते की दुधाळ शेट. हा हा हा, बर. मग तिकडे कसे गेले परत? ठीक आहे आता त्यांना गेले. काय माहिती. ठीक आहे, तर या प्रतिक्रिया खरं बघायला मिळते. अजून आमचा तरुण मित्र आहे, काय म्हणते? दादा नमस्ते हो. नमस्ते. काय नाव? अंकुश शेवडे. बरं, काय शेती करताय, काय नोकरी, कुठे व्यवसाय? नोकरी. नोकरी करताय. बर, काय सुट्टी आहे का निवांत? निवांत आहे. निवडणुकीमुळे सुट्टी घेतली आहे. हं. काय जिल्हा परिषदला काय चालू आहे घरी? तरुण पोरं काय म्हणते इकडे? इकडे तरुणाचा कल घराकडे आहे सध्या तर. घड्याळकडे हं. कशासाठी? 1,01,000%. हा, कशासाठी? काम चांगलं आहे भारत नानाचं. भारत नानाला या गावानं आतापर्यंत साथ दिली आहे, इथून पुढे पण साथ देणार आहे. बर, असं पण आता चर्चा. भारत नाना नाही तर आता काय लोक कशी मागे राहणार? भारत नानाच्या कामावरती लोक अजून पण फिरायला, भारत नानाच्या कामावर जनता अजून पण प्रेम करते. त्याचे काम करण्याच्या पद्धत त्या लोकांना आणि त्या मनात घर करून आहे. गाडी प्रश्न या भागातले तरुणांना, आता तुम्ही या भागात जिल्हा परिषद सदस्य निवडत असताना काय विचार करताय? म्हणजे कसा माणूस पाहिजे इथून, काय इथल्या भागामध्ये काय सोयीचा झाल्या पाहिजे? माणूस सर्वसामान्यच पाहिजे. पैसेवाले माणसं थोडी आम्हाला किंमत देणार आहे. ते म्हणणार पैशाच्यावर आम्ही निवडून आलो, ह्यांनी कुठं आम्हाला मतं दिली, आम्ही यांची मतं विकत घेतली. हा, परत लोकांचा विचार तर करा. गरीबाचा माणूस निवडून आला तर गरीबाची थोडीफार जाण असते ना त्याला. कोण आहे ते गरीब माणूस? माने, बर, दौलत माने, दौलत माने आणि पवार गुरुजी यांचं पारडं सध्या गावात जड आहे. बर, पवार गुरुजी एवढं वजन आहे इकडे? पवार गुरुजीचं वजन नाही पण त्यांचं सामाजिक कार्य हे आम्ही ऐकून आहे ना. छत्रपती परिवाराच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलंय हा. ते वाकण्याजोग आहे काम त्यांचं. आणि दौलत मामांचा संपर्क असतो या भागात? दौलत मान्यांचा पण असतो संपर्क बऱ्याच. असतो की नसतो? देणं जाणं असतं. बर, आता जे दुधा साहेब आहे, दुधा शेठ म्हणता तुम्ही, त्यांनी भारताचं काम करत नाही भागात? भारत नानाचं काम करतो ते त्यांना मोहरक पवार गुरुजीने आणलं पण त्यांनी का अचानक हा, दुसरीकडे गेले का माहित नाही. कसं वाटतंय? फसवले लोकांना. हा, त्यामुळे लोकांच्या मनात रोष आहे, हम्म. त्याचा फटका त्यांना बसणार आहे. निवडून इथं बालकीचा उमेदवार निवडून येणार? निवडणं दोन्ही वरचं खालचं दोन्ही उमेदवार इथं भालकेच येणार. बरं, पंचायत समिती काय चालू आहे इथं?
पंचायत समितीला पवार गुरुजीचं वातावरण आहे आहे. बर त्यामुळे इथं अडचण येणार नाही पण अडचण गावात तर काय अडचण नाही. ठीक आहे तर तरुण पोरं या ठिकाणी ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि जर मोठ्या पैशावाल्या माणसाला जर निवडून दिलं तर खरं तर या भागातली विचारणा होणार नाही किंवा या भागामध्ये येणार नाही चर्चा भागामध्ये. दादा नमस्ते हो. नमस्कार. काय ना तुमचं शैलेश तोरमोले. तोरबोले तोरमोले बरं काय तोरबोले काय म्हणता येतं काय चालू आहे चर्चा जिल्हा परिषदेकडून चालू आहे घड्याळाचं वातावरण चालू आहे. बरं हा. का? चालू आहे ते काही अवतडे कामं केली नाही ती हा त्या पायी रस्त्याची कामं केली नाही. विधानसभेला त्यांनी उद्घाटन केलं हा रस्ता तसाच थांबवलाय आमदार साहेबांनी हा आमदार साहेबांनी. बर हम्म. ही एकूण चर्चा असली तर दुधास यांना माने साहेबांना का निवडून देत दुधाळा आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत. हा मग दुधाच्या मागे लोकसभा कशी लोकसंख्या कशी जाणार. हा हा दुधाला बदलणारा माणूस आहे. लोक स्वीकारणार नाही ते स्वीकारणार नाही ती. हा इथली अवस्था काय आहे म्हणजे रस्त्याची असेल या जिल्हा परिषद शाळेची असेल हाय काय व्यवस्था सोयी सुविधा सुविधा नाही तर आमच्यात निधी नाही तर आलं रस्त्याची सुविधा नीट नाही ती पाण्याची सुविधा नाही. हा आता ते मगाशी काका होते की 30 एकर जमीन आहे पण काय पाणी नाही भागामध्ये पाणीच नाही भागात आमच्या निकट इथं पायपा टाकले जातात पायपा टाकले जायचे इथं निधी आलाय तर 40 कोटी निधी आला इथं 50 कोटी निधी आला. फेका भाषण करून जातील ह्या गावात त्या गावात. खरं तर या भागामध्ये 2 उमेदवार आहेत दुधाळ शेट विरुद्ध माने खरं तर लढत आहेत लोक कशी बघतील मी तरुण पोरं कशी विचार करायला मानेला विचार करते समजे म्हणजे का मानेचं वजन म्हणून का बालकेंचा माणूस म्हणून का काय बालक्यांचं नाही मानेची कामं बी चांगली येते. हा भगीरथ बालकीची कामं चांगली आहेत त्या माणसं मानेला ही करते ती. बर दुधाळा संपर्क नसतो इकडे दुधाळा संपर्क नाही. दुधाळ पहिला राष्ट्रवादीकडे होता आता भाजपमध्ये शिरलाय. हा माने नाही लोकांना नाही बर भाजप चालतंय या भागामध्ये नाही चालत. नाही चालणार पाणी 700 कोटीचा निधी दिला बोलते बोशे पाणी गटाचा बंद आहे गावात पाणी नाही. हा हा म्हणजे तुम्ही बोशे प्रादेशिक योजनेमध्ये येता या हा बोशे परदेश योजनेमध्ये येतोय. हा पण गावाला अजून पाणी आलं नाही पाणी आलं नाही. तुम्ही विचार पाणी चालू होतं पण पाणी पुन्हा बंद केलं. बर कुणी आणलं होतं पाणी पाणी ते बालके चालतं पण पुन्हा आमदार झाले रावतडे आमदार झाल्यावर पुन्हा आमच्या गावाचं पाणी येणं बंदच झालं जिल्ह्याचं. बंदच केलं इथं बंदच केलं पाणी. तुम्ही आजपर्यंत ही गाव बालकीला लीड देत आले या त्यामुळे आमदार साहेब लक्ष नाही असं वाटतं लक्ष नाही. हा मग तुम्ही लीड द्या आमदार साहेबाला करतील त्या काम करतील इकडे कशावर करते तिथे गेल्यावर म्हणजे मत कमी पडली तर काम होत नाही ते काम देत नाही सगळं म्हणते ते. बर ठीक आहे तर ही प्रतिक्रिया या गावातून सध्या तरी बघायला मिळते. आमदार साहेब जे सांगतात कोट्यावधी निधी या भागामध्ये मी आणलाय. दादा नमस्ते. नमस्ते. काय ना दादा साजन शेंबडे. पैलवान काय काय घरी अशी नाही असं शेती बरं काय तरुण पोरं आता जिल्हा परिषद निवडणूक लागली सगळ्यांसाठी महत्वाची तरुणाचे प्रश्न सोडणे असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातले प्रश्न सोडण्यासाठी निवडणूक महत्वाचे काय विचार केला सध्या या निवडणुकीबद्दल आता ह्या निवडणुकीत विचार केला की मान्यांना निवडून द्यायचं. मानेला निवडून द्यायचं कशात द्यायचं निवडून चांगले नेते आहेत, त्यांच्या भागात चांगली कामं आहेत त्यांची. हा सगळं भरपूर काम आहे ते विकास चांगला आहे. बर इकडे अवतड्यांचा काही सोय विकास नाही. हा नुसतं म्हणतात काम करतो ह्या रोडचं काम आमच्या जवळजवळ मागच्या त्यांनी विधानसभेला प्रश्न दिलता आणि आता विधानसभेला त्यांनी काय केलं JCBचा फोटो काढला ते सोमनाथ अवतडे ते आणि त्यांनी आमच्यातले एक नेते मंडळी असतील त्यांनी काढला. आम्ही ह्या रोडला 4 वेळा पडलोय जाताना. हा येणारा रोड सांगितलं तर रोडची कामं नाही ती गावात काय सोय विकास नाही. त्यांचा साधा एक सभा मंडप सोय नाही इथं गावात बर अवतड्याच्या पार्टीत. मला महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदचं काय चालू आहे म्हणजे जिल्हा परिषद पोरं आहेत का इथे भरपूर हा आहेत पोरं काय सोडा शाळा आहेत पोरं इथं शाळेला भरपूर पोरं आहेत. शाळेत आहे चांगली शाळा वेळ आहेत. आता खरं तर आमदार साहेब म्हणतात की मी एवढा निधी आणला तुमच्या गावामध्ये पण काल सभा झाली वाटतं काय झाली. काय सांगतात हे आश्वासन देतात नुसते हे करतो ते करतोय पंचवार्षिकला हे करतो. आता मला एवढ्या बारा जिल्हा परिषद द्या निवडून आम्हाला आमच्या नेत्याशनला आम्ही काम करायला होतो जिल्हा परिषद शाळा सुधारायला होतो काय सोय करत नाही ते नुसतं आश्वासन देऊन जातील. आता जे दुधाळ शेट आहेत लोक म्हणतात की मोठा माणूस आहे आर्थिक पावर यांच्याकडे मोठी आहे नाही का या भागामध्ये त्याचा काय फरक पडणार होता नाही काय फरक पडत नाही. दुधाळ शेट तर दुसऱ्या पार्टीत उभारला तर आम्ही त्यांना मदत केली असते कारण ते चांगले नेतृत्व होतं काय अडचण नव्हती. पण त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाऊन काय सुद्धा उपयोग झाला नाही त्यांचा. भारतीय जनता पार्टी निसते नालायक पक्ष आहे काय सुद्धा नाही. ते नानाचं काम केलं ना हा त्यांनी नानाचं काम केलेलं. बरं गुरुजी सोबत सुरेश गुरुजी काय कारण झाले बरं एवढं सगळं म्हणजे त्यांचं तिकीट पण जाहीर झालं वाटतं इथनं त्यांना फॉर्म पण काय चालू चर्चा अशी नाही तिकडे जाऊन काय उमेदवारी घेतली काय माहित नाही त्याला आपल्याला काय माहित नाही त्यांचं काय तर राजकीयात असेल त्यामुळे त्यांना तिकीट भेटलं असेल. त्यांनी तर सध्याला या आपल्या भगीरथ दादा संघ तर असते तर आम्ही 100% त्यांना मदत केली असते. हा 100% केली असते. बर पण हे फसवापशी राजकारण झाले. हा फसवापशी राजकारण झालं.
तर ही प्रतिक्रिया महत्वाची आहे. दुधाळ शेठ यांनी या भागामध्ये भगीरथदादा यांचं काम केलं किंवा त्यांच्या भागातून जर हे उमेदवार उभे राहिले असते तरी लोक त्यांच्या पाठीमागे गेले असते. साहेब नमस्ते. नमस्कार म्हणलं सर. कुठं डबा बिबा घेऊन कुठं कामाला काय कामावरती चालू आहे. कुठं असतो? मार्केटिंगला असतोय. मार्केटिंगला कंपनी मार्फत कुठल्या? कंपनी मार्फत. बरं, म्हणजे ह्या भागात बऱ्याच ठिकाणी फिरत असतात या गटामध्ये तर. पूर्ण जिल्ह्यामध्ये. हा, पण ह्या गटामध्ये काय लोक म्हणजे काय चर्चा झाली? कसं आहे सध्याला माहितीये का सर, सध्याला पुढारी एका साईडला झालेत आणि जनता एका साईडला झालेली आहे. पुढे कुठे गेले? पुढारी बीजेपी कडे गेलेत हा. आणि जनता म्हणते आम्ही गढाला मतदान करणार. पुढे म्हणजे ती जनता आमच्या पाठीमागे आहे. सर मतदान झाल्यावर समजेल तुम्हाला. हा, मतदान झाल्यावर समजेल तुम्हाला काय असेल ते. बर. पुढारी म्हणून उपयोगच काय. हा. जनता पाहिजेत ना मग. काय गेलं पुढे विकास करण्यासाठी गेले मग तिकडं? काय विकास काय, रोडची कामं राहिली ती, ही रोड नाही अजून. बाकीच वाड्या वस्तीवरली रोड झालेले आहेत पण ही रोड नाहीये. करतो म्हणजे आमदार साहेब आलते काल गावात करून देतो. कधी करते आता झाली वर्ष होऊन गेली. पूजा होऊन तिथली 1 वर्ष झाली, 3 वर्ष झाली. पूजा होऊन 3 वर्ष झाली. मग ते रस्त्याची हा, मग भूमिपूजन होऊन 3 वर्ष झाली. अजून काय तिथं पुढे अजून काय नाही झालं. हा. खड्ड्यात बांधलेलं जाता येत नाही, सगळे खड्डे पडलेत रोडला. आता पुढच्या आमदारकीला चालू करते काम. आता कधी पुढच्या वर्षी करते का त्याच्या पुढच्या वर्षी करते काय माहित, आपल्याला काय माहित बरं. कधी चालू हे करणार. असं निवडणुकी झाल्यावर किंवा निवडणुकीच्या तोंडराजपत्र पूजा करणं हे जनतेची फसवणूक वाटत नाही. बरोबर आहे, फसवणूक वाटते की, पण जनता काहीतरी बदल करेल ना. बर. हा. आता हा जालिया भाग आहे तो ऐकून संपूर्ण गाव तुमची कोणाच्या पाठीमागे जाते? हे मानणार आहे का अवतड्यांना मानणार आहे? आता कसं आहे की जनता काय जनतेतनं मी फिरतोय ती लोक सांगतात की आम्ही गढ्याच्या माग आहे, बालकीच्या माग आहे. आणि पोडरे म्हणतात काय पोडरे म्हणतात की आम्ही बीजेपीच्या माग आहे. आता जे तुमच्या भागातले बीजेपीचे उमेदवार आहेत दुधा साहेब हम्म. हे करता आधी भारताचे कार्यकर्ते लोकमत सांगत होते. बरोबर आहे. ते काय गेले बीजेपी मध्ये कारण ते कारण काय समजलेलं नाही मला हा. त्याचा, पण त्यांनी विचार करायला पाहिजे. प्रत्येक गावातल्या जनतेचा विचार करायला पाहिजे की बाबा बीजेपी मध्ये जात असताना त्यांनी न विचार घेता डायरेक्ट गेलेले, त्यांनी खाली ते विचारलं नाही कोणाला. विचारलेलंच नाही. म्हणजे त्याची एक दिशाभूल झाली. दिशाभूल झालेली. ते नाना गटातून जर उभं राहायचं काय झालं म्हणजे झालं असतं त्यांचं. नानाच्या गटानं झाले असतील तर ती 1 रुपया न वाटता निवडून आले असते. बर. कारण त्यांचं वातावरण होतं तसं दुधाळ साहेबांचं. इथं 3-4 वर्ष त्यांनी साड्या वाटपाचा वगैरे कार्यक्रम केलेले दसऱ्यामध्ये, त्यामुळे त्यांचं वर्चस्व चांगलं होतं. पण बीजेपी मध्ये गेल्यामुळे बरेच लोक नाराज आहेत. बर. काय तर त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या व्यवसाय माध्यमातून लोक सांगतात की गेले असतील बीजेपी मध्ये, तर ते स्वतः सांगतात की आम्ही विकास करणार आहे, आम्हाला विकास पाहिजे. इथं तालुक्यामध्ये भाजप आहे, नाही, राज्यात- बिझनेस मध्ये तर असेल, हा. मग बिझनेस मध्ये असेल तर ह्याच्यामध्ये उतरायची काही गरज नाही ना. बर. ते कुठं असतं? ह्याच्याकडे लक्ष आहेत. हा. कुठं असतात हे मला माहित नाही, पण बिझनेस मध्ये तर असेल तर ह्यात उतरायला नको ना. आता जे जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला लोक निवडून देणार आहेत का तुमचा बिझनेस चालवण्यासाठी निवडून देणार आहेत? आता जे बालकेचे उमेदवार आहेत या भागातले हम्म. दौलत माने यांची सुनबाई हा. काय त्यांना निवडून द्यायचं आणि काय लोक मध्ये गरीब आहे आता गरीब माणूस आहे आणि कामं करण्याच्या उद्देशाने लोक निवडून दिलेत. आता ते करणार आहेत का नाही हे त्यांना माहित, पण त्या उद्देशाने लोक निवडून द्यायला लागले. थोडं करणार नाही माहित नाही. हो, माहित नाही. पण नानांच्या या भागामध्ये काम बघून तिथे केलं जाते. नानाच्या जीवावरती आणि चिन्हाकडे. आता कसं आहे की जनता बरीचशी चिन्हावर विलक्षण व्हायला लागली. आता काल आम्ही नंदेश्वर फिरतोय किंवा बरेचशे भागात येतोय, तिथले चर्चा आम्हाला माहित असतात ना. काय माहिती ते? हा, काय म्हणते लोक? ते म्हणते ते पुढे गेलेले एका साईडला, आम्ही बालकीच्या पाठीमागे म्हणतात. पोषण पण होईल असं वातावरण. बोशत बी होईल वातावरण. हा. बोसे, हुन्नूर गट त्यांचे बी विचार बी वेगळेत ना. आता आमदार साहेबांनी एवढा निधी सांगते 1.9 कोटी प्रत्येक भाषेला त्यांचे प्रत्येक आकडे वेगळे असतात. तुमच्या गावामध्ये काल सभा झाली ते पण सांगितलं गावामध्ये आता एवढा. आमच्या गावामध्ये निधी कमी आलाय म्हणून सांगतात. हा, कसं काय आला निधी कमी? काय नाही, पालखीला गेल्यापासून लीड झाले म्हणून सांगतात काय लोक. बीजेपीला कमी झाले म्हणून सांगतात. त्यामुळं लीड कमी असल्यामुळे निधी कमी आलाय म्हणून सांगतात. बर. आता पण काल अशी पण त्यांच्या भाषणात असं सांगितलं की या गावानं मला जर लीड दिलं किंवा उमेदवार दिला तर मी जास्त निधी या गावात देऊ. कोणाला? ह्या गावाला. ती जनता ठरवणार आहे ना, आपण थोडी ठरवणार आहे. तुम्ही लीड म्हणून लीड होणार आहे का? नाही ना, जनता ठरवणार आहे, आपण कुठे ठरवणार आहे? त्यामुळे दुधा यांना माने साहेबांना सोपं जाईल, सोपं जाईल त्यांना. निवडणूक जिंकतील. हो, ठीक आहे. तर ही प्रतिक्रिया आहे. ज्या पद्धतीने निधी सांगितला जातोय तो निधी कुठतरी या भागामध्ये बघायला मिळत नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. प्रश्न देखील तसे आहेत लोकांचे. खरं तर रस्त्याचा 3 वर्षाखाली उद्घाटन जर आमदार साहेब करत असतील आणि खरं तर त्याला लोकांना न्याय देत नसतील, सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे गावाला या जाण्यासाठी, परंतु त्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर लोक तुमच्यावर नक्कीच या ठिकाणी आरोप देखील त्या ठिकाणी करायला घाबरणार नाही. नमस्कार. कशा दुकान आहे? आपलं गॅसचं किरकोळ आपलं एजन्सी. हा. दुकानात आलेले आम्हाला आमचे लोकनेते पंढरपूर तालुक्याचे स्वर्गीय भारतनाना भालके यांचा फोटो या भागामध्ये दिसतोय. काय लागणार फोटो इथं? भारत नाना जे आपण पहिल्यापासून 2009 सालापासून एक कार्यकर्ता निष्ठावंत आहे. 2009 साला गावात भरपूर विजयदादा उभा राहिले. त्या वेळेला भारत नानाला 1055 मतदान दिलेला मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्या गावात. हा. आणि विजयदादाला 200 मतदान इथं पडलेलं आहे. बर. मग 2009 झालं. 2014ला पण 30 पुनवर्ता म्हणजे हिथनं जे टर्न मारत गेले ते आज तागात भगीरथ दादा उभारले. त्यांना सुद्धा मतदान कधीच कमी पडलं ना आमच्या गावाचं. त्यांच्यावर म्हणजे
सहानुभूतीची लाट असो हा. किंवा कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास असो, ह्या पद्धतीने कायमस्वरूपी मतदान होऊन गेले. ज्या वेळेला इथं काय नड आले किंवा अडचण आली, भारतनानाला एक फोन केला. भारतनानाने कुठली बाबा ईश्वर काय अडचण आहे, त्या वाडी वस्त्यावर सभा मंडप म्हणा, गावात देवस्थानला काय निधी, पोरांना काय कुठे शिक्षणासाठी कॅम्प्युटर पाहिजे शाळेला, समधी ही सुविधा दिलेल्या आहेत. बरं, म्हणजे लक्ष असतं. भारत नानाचं कायम स्वरूप. गावाला इष्टी नव्हती तरी गावात इष्टी याची पण भारत नानांनी सोय केलेली आहे. आमदार साहेबांनी काय काम केले बघा? आमदार साहेबांनी आता हे पहिला एक त्यांचा 3 वर्षाचा कालावधी गेला, आता एक 2 वर्ष संपले. त्या कालावधीत फक्त एक मुलाला आमच्या गावात एक तेवढं सभा मंडप दिले. त्याच्या व्यतिरिक्त गावात एक काय काम नाही. या 2022 मध्ये आपल्या विधानसभेला त्यांनी जे रोडचं भूमिपूजन नारळ फोडून गेले, त्यातनं तोंड दावायला गावात बाबा कोणा काय झालंय किंवा कोण मारलंय, त्याचाच कार्यकर्त्याचं घर ओढून गेलं. ते बघायला येतो म्हणून सुद्धा बघायला नाही. तेच आम्हाला म्हणले भारत नाना होता तेव्हा लय ये नाही, कोण गरीबाचं काय झालंय येऊन भेटून जात होती म्हणले. हे आमदारच्या दारात जाऊन 50 हेलपाट घातलं तरी आम्हाला कधीही दखल घेतली नाही किंवा आम्हाला एक 5-10 हजार रुपये मदत सुद्धा केली नाही त्याने. त्यांच्याच कार्यकर्ते सांगतात. नानाची खरं तर चर्चा होती या भागामध्ये. एखाद्या गरीबाचं नुकसान झालं, कोणाची शेळी मेली, काय झालं, तर नाना येऊन या भागामध्ये मदत करायची, आर्थिक स्वरूपात थोडीफार मदत करायची. आता या भागामध्ये आमदार साहेब कुठंच एखाद्या एका सुदूक माणसाला दिले म्हणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. एका बाबा गावात येऊन माणसाला एक 10,000 आम्ही मदत केल्या म्हणून कोणी पण सांगू दे. आमच्या गावात जालन्यामध्ये आमदारनं एकाचा एक बैल मेलाय, एकाची एक जर्शी मिली आहे किंवा एखादं गरीबाचं पत्र उडालंय आणि त्याला भलं कोण मिळाले त्यांच्या मातीला कोण तर त्यांच्या घरचा तर माणूस येऊन भेटला असं तरी सांगू द्या. आमच्या गावात कोणी येणं नाही. भारत नाना भले कोण त्यांचा सुनबाई येऊ द्या किंवा स्वतः भारत नाना कोणाच बारसा असू द्या, त्यांनी निरोप दिला तर त्यांच्या कार्यक्रमाला इथं हजर असते. त्यांच्यावर टीका करते काय असं माहितीला आणि ह्याचा कुठे विकास होतो म्हणजे माहितीला जाऊन विकास होत नाही. मग आज पत्र काम त्यांनी केले, तुम्ही काय केले इथं गावात आमच्या, काय दिले सांगू द्या त्यांनी. काय लय कोटी आमच्या गावात त्या वेळेला छावण्या दिले म्हटले तरी पण विरोध करत होते जनावरांना. बर, मग भारत नानाने प्रत्येक कार्यकर्ता कोण छावणी म्हटले तर त्याला छावण्या दिल्या. आता ह्यांच्या काळात जे आहे ते छावण्याचे ह्यांनी बिल सुद्धा काढतो म्हणून आमचे जे छावणी मालक बोलवून घेतले, त्याला एकाला सुद्धा रुपया दिला नाही. का आमच्याकडून ह्याला जायचं त्याला जायचं 5,000 भरा, मुंबईला मंत्रालयात जायचंय, सचिवला पैसे द्यायचे आणि हे करायचं म्हणून प्रत्येक वेळेला जाण्या येण्यात आम्ही पैसे देऊन माग झालो. तुम्ही होता होय, होतो की छावणीत. पैसे मिळाले आम्हाला रुपयात दिला नाही. काय अधिवेशनात आवाज उठला? अधिवेशनात कशाचा ह्यांचा तोंड एक बोलण्याचा काय अधिवेशनात कधी कुठं क्लिप काढून जाऊ द्या आम्हाला. यांचा कधी कुठं अधिवेशनात बाबा ह्या छावण्याची बिल द्या म्हणून सांगितलं. त्या सांगोलच्या बाबासाहेब देशमुखनंच एकदा विषय मांडला होता, त्याच्या व्यतिरिक्त कोणी सुद्धा विषय मांडला नाही आमच्या छावणी संदर्भात. बरोबर. आता खरं त्यांची उमेदवार दिली तिथं दौलत मानेची सुनबाई आहे का योग्य उमेदवार? दौलत मामाला छावणी न मिळता त्यांनी आधी पदर सो खर्चानं 2 महिने त्यांनी स्वतः छावणी चालवलेल्या त्यातल्या त्यांच्या येडराव गावात सो खर्चानं चाललोय. त्यांना भारत नाना कोण मदत घेऊन त्यांचा काही सुद्धा कोणाचा मदत नव्हती तरी स्वतः त्यांनी चालवलेले. दौलत नाना कारखान्यात होते त्यावेळेला सुद्धा गोरगरीबाज कोणा शेअर्स असू द्या, कोणाचं काय माहीत झालेलं ट्रान्सफर करू द्या, नवीन कोणाला काय. आणि ज्या गावात कोण सभासद नसले तरी पण त्यांनी बाबा स्वखर्चाने त्यांनी साखर आणून वाटप केलेले दिवाळी पाडव्याला. दौलत मामाच हे काम आहे. हे सगळं तर लोक चर्चा की दौलत मामाकडे आर्थिक पावर कमी आहे, समोरच्या उमेदवाराकडे ताकद मोठी जास्त आहे. हे दुधाळ शेठ हे पहिले भारत नाना ज्या पार्टीतनं उभा राहायचे म्हणून हे सहकार्य आम्ही स्वतः त्यांना घेऊन 5-10 गावं फिरलेला माणूस आहे. त्यांनी ऐन वेळेला कोणाच्या पोटी दबावामुळे किंवा भाजपच्या काय प्रेशर त्यांना टाकल्यामुळे त्यांनी त्यात त्यांच्या पार्टीत सहभाग. पण कार्यकर्त्याला कोणाला बाबा मी त्या जाऊन प्रवेश करू का विचारात घेतलं नाही किंवा कोणाला ओळख होती. तिथं गावात आल्या शेवट आम्हाला घेतल्या शेवट दुधाला जात नव्हती. मग त्यांची तयारी भारताची पार्टी नव्हती, तुम्ही त्याच्यासोबत होता. तुम्हाला विचारलं नाही कधीच आम्ही अर्ज भरू म्हणून सुद्धा विचारायला नाही. माझा मत मागायला काय सांगता? मत मागायला आता त्याला स्पष्ट सांगितलं तुम्ही आमच्या विचाराची माणसं नाही, तुम्ही तुमच्या विचारांनी चाला, आम्ही आमच्या विचारांनी चालणार आहे म्हणून सांग. आता खरं तर ही पावर बागेत या विधानसभेला परिचारक एकत्र होते, या ठिकाणी आमदार साहेब एकत्र होते, आर्थिक पावर मोठी होती, तरी बी गाव 2-3 वाल केले. गाव कायमच तुम्हाला काय सांगतोय 2009, 2014, 2019 झालं, पोटनिवडणूक 21 झाली तरी सुद्धा हे 24 कधीच गाव तुम्ही मागडला इतिहास काढाय 5 टर्न झाल्या. असा कधी विचार आला नाही मनात सत्तेत जावं, आमदार सत्तेचा विचार करत नाही. येऊन जाऊन इथं बालके माणूस जे म्हणते ते
भारत नानावर लोकांची श्रद्धा आहे. हा. त्याच्या शेवट व्यतिरिक्त इथं काही चालत नाही आमच्या गावात. कोणी इथं पैशात त्यांनी या गावात पैसे वाटलं भरपूर. हा. 14 लाख रुपये आणून ह्या गावात वाटल्यात अवताड्याच. हा. आणि भारत नानाचं इथं 500 आणि 3 लाख सुद्धा आलं नव्हतं. हा. तरी सुद्धा लोकांनी 850 मताचं इथं गावात केलं. त्यानं म्हणजे त्यांचं पैसे घेऊन मत इकडे गेली. मत त्यानं मतच टाकायचा विचारच नाही लोकांचा. म्हणजे तसं कमळ फुलणार नाही तर काय झालं? कमळाला म्हणून इथं फुलू देत नाही तर गाव आमचं. किती टक्के होईल मतदान मानेला या गावात? मान्याला 70% इथं कमी पडत नाही मतदान. 70% होतं. ठीक आहे. हे खरं तर प्रतिक्रिया आहे. भारत नानांचे जुने शिलेदार आहेत. अनेक दिवसापासून भारत नानाचं काम या भागामध्ये केलंय. खरं तर लोक विचार करतात की नानांच्या या आठवणी असतील किंवा नानाचं या गावामध्ये येणं जाणं असेल किंवा गोरगरिबाची तळमळ असेल, प्रश्न सोडण्याची खरं तर त्यांची तळमळ असेल. साधा एका माणसानं फोन जरी केला आणि त्या अडचण सांगितलं, नाना किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोण देखील या माणसं भागामध्ये हजर राहायचं. फक्त त्या लोकांची फक्त पाहणी करून सांत्वन करून न करता झालेल्या नुकसानाची थोडी का होईना करता आर्थिक भरपाई देखील देण्याचं काम खरं भारत नाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाने केलंय. दुसरं भाग या भागाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी या भागामध्ये साधा त्यांचा कार्यकर्ता जवळच असेल, त्यांच्या घरामध्ये जरी काय दुखापत झाली किंवा काय नुकसान झालं तर खरं तर साधे या भागामध्ये चक्कर सुद्धा मारत नव्हते. तर या लोकांना अनेक वेळा त्या भागामध्ये जाऊन आमदार साहेब कुठे आहेत तर हा शोधावा प्रश्न देखील लागत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे चारा छावण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून गाजतो या भागामध्ये. ही असेल, सांगोला असेल. खरं तर अनेक चारा छावणी मालक आमदार साहेबांपर्यंत गेले होते. आमदार साहेबांनी अधिवेशनात विषय मांडला, अशी चर्चा होती. परंतु त्यावरती कोणता न्याय लोकांना खरं तर मिळाला नाही. त्यामुळे लोक खरं तर आमदार साहेबांविषयी या गावातील सध्या तरी नाराज असले चित्र बघायला मिळते. अजून काही लोक आहेत संवाद साधूया, काय म्हणते बघूया. ताते काय म्हणतो? नमस्कार हो. नमस्कार. टावेल टाकून मंगुड्याला मंगुड्याला चालतच नाही इष्ट आहे. हा इष्टी ते काय बर. किती वय आता? कोणी मंजूर केली? 75. 75. हा. बर. भारत नानाचं काम बघितलं ह्या भागातलं? बघितली कसा होता नाना? बेस्ट. त्यानं तर पाणी दुष्काळात पुरलंय. पुरवलंय. मग हा. बाकीची नुसती मोठी आहेत पण ते नाही. हा. आम्ही त्याची हालत नाही. हालत नाही. हा. 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 आता नाना गेल्या सोड नाही नानाला. हम्म. नाना गेली आता बरीच झाली. त्याचा पोरगा आहे की आता. हा. मग मग आता आपल्या तालुक्यातला माणूस आहे, भूमिपुत्र आहे, समाधान दादा आमदार आहेत, मग त्यांच्याकडे जात नाही. काय बघू का आपल्या मनात काय होते. हा. पण नानाचं काम एक नंबर आहे इथं. ठीक आहे. नानाचं काम एक नंबर आहे. जुनी जाणती ती माणसं आणि करता नानांच्या आठवणी या भागात सांगते ती की आता या माणसाला आम्ही करणार. हा राजकारणाचा काय आहे नाही, राजकारणाविषयी काय घेणं देणं नाही, राजकारणाविषयी जास्त माहिती नाही. पण या भागामध्ये पाणी भारत नानांनी आणलंय असं तरी खरं लोक या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवते ती. ओके लागते का साहेब? नमस्ते. हो नमस्ते. काय ना प्रकाश जालियाळकर. झाली आडनाव आहे का इथं? हा. बरं. म्हणजे तुमच्या आडनावावर गावाचं नाव पडले काय इथं? नाही, मी बदलून घेतलं. मी बदलून घेतलंय. बरं. काय इथं चर्चा चालू आहे, जिल्हा परिषद चर्चा चालू आहे, ते नेमके प्रश्न काय आहेत ह्या भागातले महत्वाचे ते सांगा. इथले प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, लोकांना घरकुलं मिळाली नाहीत, शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या नाहीत. आणि आमदार साहेबांकडे गेलं का ते म्हणतात की तुमच्यातून मताची टक्केवारी आम्हाला कमी मिळालेली आहे, त्यामुळं निधी मागायला यायचंच नाहीये, असं प्रकार आहे. असंच बोललेले आहेत. मग चालेल कसं? मग लोकशाहीला कसं म्हणायचं? हा? लोकशाही कसं म्हणायचं ह्याला? आता इथं भाजपाच्या सरकारमध्ये तुम्हाला माहिती आहे का लोकशाही राहिली का? हा, हा, हा. सगळं दडपशाही आहे, हा, हा. मशीनचं आहे. हा. आता गावामध्ये घरकुल मिळत नाही इथं. अजिबात लोकांना घरकुल मंजूर करायला गेलं का जागा उपलब्ध नाहीये. हा? बर. आणि पुढारी काही लक्ष देत नाहीयेत. फेरीच्या काय समस्या सांगत ते मग अशी? विहिरी अख्ख्या 5 वर्षामध्ये एक विहीर मंजूर झाली, फक्त एक फेर. एक विहीर मंजूर झाली. अजिबात कुठलेच म्हणजे निधीच नसल्यामुळे कुठले कामच होत नाहीये. त्यामुळे लोकांची नाराजी आहे. लोकांची भरपूर नाराजी आहे. त्या नाराजीचं रूपांतर जिल्हा परिषदला कसं घडवून आणायचं? आता लोक आपल्या मताद्वारे घडवून आणतील. घडणार. बरं. आमदार साहेबांना कमळ पडणार इथं. आता हे बघा निकालानंतरच हे आहे, प्रतिक्रिया हे आहे. पण या समस्या या भागामध्ये आहेत लोकांच्या तक्रारी आहेत. हा. ते रस्त्याची पण अडचण आहे मोठी. हा. रस्त्याची अडचण आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वीच एक आमचेच नातेवाईक इथं गाडीवरनं पडून तिचा अंत झाला. बर. दुःखद अंत झाला. हा हा. तरी पण इथं लक्ष नाही कुठल्या भागात. लक्ष कुठलेच पुढारी देत नाहीत. मग मला सांगा की कुठं जातो निधी? एवढा सांगितलं जातोय निधी या भागामध्ये आणलाय, जातोय कुठं? आता हे पुढाऱ्यांना माहिती, हा. आमच्यापर्यंत तर येत नाहीये. कुठलाच विकास झालेला नाही. पुढे सगळं कसं काय गेलं तिकडं? पुढारी सत्तेच्या मागे सत्ता पिपासू असतात, माहिती आहे ना. आता मोठमोठे पुढारी जातात तर स्थानिक लेवलचे काय विचारतात? बर. आता इथं पहिले लोक सांगतात भालकेंचं वजन होतं, दौलत मामा गेली असून निवडून ह्या भागामध्ये काय आहे त्यांचं वजन या भागामध्ये? बाळकेनानांकडे बघून लोकांचा त्यांना मतं पडणार. ठीक आहे. खरं तर या प्रतिक्रिया या जालिहाल ह्या गावातल्या खरं तर बघायला मिळते त्या
अनेक वेळ झाला आपण लोकांसमोर संवाद साधतोय, चर्चा करतोय. महत्त्वाचं म्हणजे या भागातला रस्त्याचा प्रश्न तसाच आहे. भोसे प्रादेशिक योजना या भागामध्ये जी लोक सांगतात की भारत नाना भालकेने चालू केली होती, त्याचं देखील पाणी सध्या या भागातल्या लोकांना मिळत नाही. लाईटीची व्यवस्था तशीच आहे. आरोग्याचे कोणते प्रश्न या भागामध्ये नाहीत. आणि खरं तर आमदार साहेब स्वतः या भागामध्ये येऊन बोलून दाखवतात की तुम्ही जर आम्हाला या भागामधून लीड दिलं तरच आम्ही तुम्हाला या भागामध्ये निधी देऊ, अशी लोकांकडून त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया येते त्या. त्यामुळे कुठंतरी लोक त्यांच्या दबावाखाली आहेत का किंवा लोक खरं तर त्यांच्यावरती नाराज आहेत का, हे देखील आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघणं तेवढंच महत्त्वाचं होतं. स्वर्गीय भारतनाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग या गावामध्ये आहे. गेली अनेक वर्षापासून हे गाव प्रत्येक निवडणुकीत भालकेंना लीड देत आले. खरं तर आता भगीरथ भालके या पोटनिवडणुकी असेल किंवा 24 असेल त्या निवडणुकीत देखील मोठी आर्थिक पावर समोर नसताना देखील या गावातल्या लोकांनी भालके यांना लीड दिले चित्र आपल्याला बघायला मिळाले. जिल्हा परिषदेचं जर नियोजन बघायला गेलं तर सध्याला भारतनाना भालकेंना मानणारा मोठा वर्ग आहे आणि दौलत मामा माने यांचं देखील काम या भागामध्ये मोठं सांगितलं जाते. तर आता एका काकांनी सांगितलं की चारा छावणीच्या माध्यमातून अगदी या भागामध्ये चारा छावणी चालू व्हायच्या आधीच तर दौलत मामाने स्वखर्चाने देखील चारा छावणी चालू केली होती. अशी खरं एकूण चर्चा या भागामध्ये असताना दुधाळ शेतीविषयी देखील लोकांची नाराजी बघायला मिळते. कारण तुम्ही आमच्या भागातून किंवा आमच्या गटातून भालके गटातून तुम्ही उभा राहणार होता, परंतु असं अचानक काय झालं, कार्यकर्त्याला तुम्ही फसवून दुसऱ्या गटामध्ये काय गेला, हा प्रश्न देखील या ठिकाणी लोकांचा उपस्थित होतोय. तर या एकूण खरं या भागातल्या प्रतिक्रिया बघितल्या तर या भागामध्ये भालके नानांचं पारडं या भागामध्ये जडासा मिळते आणि याचा फायदा खरं तर दौलत मामा माने यांना नक्कीच या जिल्हा परिषदला होईल अशी चर्चा या भागामध्ये आहे. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, जालिहाल.